कर्जत तालुक्यातील दीर्घकाळ रखडलेले आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पेशवाई रोड काँक्रिटीकरणाचे काम अखेर मार्गी लागले आहे। दामत गेट ते आंबिवली गेट, साई मंदिर ते सुगावे आणि माथेरान गेट ते पोहीगाव या 3 प्रमुख मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC तर्फे तब्बल 137 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील खड्डेमय व दयनीय अवस्थेमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांना प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता। अनेक वेळा मागण्या करूनही हे काम रखडलेलं राहिलं होतं। मात्र सरपंच महेश विर्ले, ज्योत्स्ना विर्ले आणि गोरख शेप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या विकास कामाला मंजुरी मिळाली। या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की या मार्गाचे काँक्रिटीकरण केवळ 5 मीटर ऐवजी 7 मीटर रुंदीचे करण्यात आदेश देण्यात येत आहेत। तसेच पाडा गेट परिसरात ओव्हरब्रिजचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। त्यांनी पुढे सांगितले की विकास कामांवर सरकारची ठाम भूमिका घेत असून नागरिकांना अडचणी दूर करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही। भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, अमर मिसाळ, स्थानिक ग्रामस्थ, महिला बचत गट सदस्य, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। दीर्घ प्रतीक्षेनंतर हे काम मार्गी लागल्याचे परिसरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। परिसरातील असणारे हे तिन्ही मुख्य रस्ते दामत ते आंबिवली गेट असेल, साई मंदिर ते सुगवे असेल, माथेरान कनाने मेघाई पासून ते पोहीपर्यंत असेल, असं हे कर्जत तालुक्यातील मुख्य प्रमुख 3 रस्ते नेरूळ शहराला जोडणारे हे प्रमुख रस्ते। या रस्त्यांच्या कामांचा ज्या ठिकाणी भूमिपूजन आमच्या हस्ते होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की गेली कित्येक वर्ष या रस्त्यांसंदर्भात अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या। नेरूळ असेल, कोल्हारी असेल, बंडापूर असेल, या प्राधिकरणातील असणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायती आणि वाढतं शहरीकरण लक्षात घेता या रस्त्यांची कामे होणं अत्यंत गरजेचं होतं। यासाठीच या रस्त्यांसाठी MSRDC यांमधून जवळजवळ 137 कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन या रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सहकारी असणारे सन्माननीय श्रीजी टोपे असतील, अमरजी मिसाळ असतील, आमचे महेशजी सरपंच असतील आणि शिवसेनेचे आमचे मतदारसंघाचे संघटक असतील, त्यांचे शिवरामजी भगवे असतील, अंकुशजी असतील आणि आमचे दक्षिण तालुका प्रमुख जिल्हा सुदानदारा पवार असतील आणि आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसाद थोरवे असेल, माझ्या सरकारी सगळेच आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच, सगळे ग्रामस्थ, सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। रस्ते नागरिकांच्या साठी सुविधांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायचे आहेत। यासाठी आज कोलकाता या ठिकाणी सगळ्यांना बोलवलेले आहेत। MSRDCचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत की आपण लवकरात लवकर हे काम सुरू करून या नेरूळ परिसरातील असणाऱ्या कर्जत तालुक्यातील माझ्या सगळ्या शहराला जोडणाऱ्या या गावांचं, या रस्त्यांचं भूमिपूजन होत असताना त्या रस्ते आता कायमस्वरूपी काँक्रिटीकरण रस्त्यांचं होणार आहे आणि त्यामुळे आपण ज्या सुविधा कर्जतकरांसाठी या मतदारसंघासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे। या रस्त्यांच्या माध्यमातून माझा विद्यार्थी वर्ग असेल त्यांना मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहे। नागरिकांना सुद्धा, शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा माल घेऊन जाण्यासाठी असेल या साऱ्या सुविधा या रस्त्यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून हे रस्ते या ठिकाणी डेव्हलप होत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ही जी काही आतापर्यंत आपण या डेव्हलपमेंट कर्जत तालुक्यातील असेल, या मतदारसंघातील असेल, या डेव्हलपमेंट आपण होत असताना आपण जे फोकस मागच्या 5 वर्षापूर्वी केलेलं होतं
ते आपण इन्फ्रास्ट्रक्चरला केलेलं होतं, प्रामुख्याने रस्त्यांना आपण प्राधान्य दिलेलं होतं आणि मागच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी आपण रस्त्यांसाठी खर्च केला आणि म्हणून चौक कर्जत रस्ता असेल, आपण कर्जत ते नेरळ रस्ता असेल, आता तुम्ही हे पाहता हे तिन्ही रस्ते सातत्याने आपण सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरण करत असल्यामुळे कर्जतमध्ये आपण पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे आणि हेच आपण बघतोय की या रस्त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्याची या मतदारसंघाची प्रगती आपल्याला होताना दिसत आहे आणि म्हणून ही प्रामुख्याने या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। यावर्षी प्रचंड पाऊस तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, त्यामुळे गावातील काही रस्ते त्या ठिकाणी जे रस्ते केले होते ते सुद्धा जास्त पावसामुळे सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यांचे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, ती सुद्धा कामं आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत की जेणेकरून माझा तालुका हा माझा मतदारसंघ जे विजन मी ठेवलेला आहे की या मतदारसंघाची एक शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आज कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि पर्यटनावर आपण या खऱ्या अर्थाने या तालुक्याची अर्थव्यवस्था चालावी, या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रोजगाराची संधी मिळावी या दृष्टीने आपण या कर्जत तालुक्यातील असणारे हे सारे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटीकरण करण्याच्या उद्दिष्टाने खऱ्या अर्थाने पुढील काळामध्ये जे प्रोजेक्ट आपल्या कर्जतमध्ये येणार आहेत आणि येत आहेत त्या साऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कर्जतकरांना या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा मिळणार आहे। आपण आता पाहताय की कोल्हारी परिसर सुद्धा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि अजून नव्याने या ठिकाणी होत आहे, त्यामुळे येथील सुद्धा असणाऱ्या नागरिकांच्या ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग पाण्याची समस्या असेल, स्वच्छतेची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील या साऱ्या समस्या माहिती सरपंच असतील, अमर मिसाळ असेल, या ठिकाणी अंतर्गत सुरक्षित वेगळे असतील, अंकुर धारणे असतील, हे सारे नागरिक या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी माझे जे आहेत हे सारे त्या ठिकाणी काम करतो। आमची भगिनी या ठिकाणी या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत आणि या साऱ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास व्हावा। शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही माहिती आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये आहे, तरी या माहितीच्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला अधिक कसं करता येईल, अधिक आपल्याला मतदारसंघ कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता येईल तो प्रयत्न आपल्याला पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी तुमच्या साऱ्यांचे योगदान यासाठी आपल्याला गरज आहे, सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे। आगामी होत असलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेनेचा आणि महायुतीचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे करावी, कारण आपण विकासाला चालना त्या ठिकाणी देत आहोत आणि म्हणून आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या आजचे या ठिकाणी भूमिपूजन होत असताना एक चांगलं काम आपण सुरुवात केलेली आहे। विरोधक मात्र याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतात, परंतु आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करत असतो, कारण त्यांना आता काय काम शिल्लक राहिलेलं नाही। माझ्या बहादर शिवसैनिकांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर माझ्या रूपाने शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी फडकवलेला आहे, त्यामुळे विरोधकांना आता काय कामं राहिलेली नाही, ते फक्त आता टीका टिप्पणी करायचं काम त्या ठिकाणी त्यांचं सुरू झालेलं आहे, परंतु आम्ही त्यांना उत्तर न देता आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देताना खऱ्या अर्थाने आम्ही जे काम करत आहोत ते विकास करत आहोत या मतदारसंघाचा, या मतदारसंघाची शुद्ध जनता, या मतदारसंघाची शुद्ध जनता ही विकासाला मत देत असते। हे आपण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे। मग कर्जत शहर असेल, नेरळ शहर असेल, त्या साऱ्या शहरांमध्ये विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये जे काही मतभेद आपापसात झालेले होते ते शिवसेना एक संघ आल्यानंतर पुढील काळामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये सक्षमपणे शिवसेना उभी राहील आणि या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून चांगला विकास, अधिक भक्कम विकास या मतदारसंघाचा करण्याचा प्रयत्न आम्ही माणूस ठेवून या ठिकाणी काम करत आहोत। पुन्हा एकदा आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अमर मिसाळ यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे की दामट गेट ते आंबेरी गेट पर्यंत असणारा हा जो रस्ता या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण होत असताना पेशवे मार्गी असणारा हा रस्ता जो आहे त्या ठिकाणी एमएसआयडीसीचे चौधरीचा चव्हाण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही या ठिकाणी पुढे या की हा जो रस्ता आपण कॉन्क्रीटीकरण करत असताना 5 मीटरचा जो आपण रस्त्याची त्याची जी आहे घेतलेली आहे ते आपण 7 मीटर करावी असे मी या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी करतो। त्या पद्धतीचं काम व्हावं, कारण आपल्या या रस्त्याला जास्त
रहदारी असते, त्यामुळे या रस्त्याचा आपली जरी लेंथ जरी कमी झाली तर चालेल, परंतु हा रस्ता प्रामुख्याने आपण पूर्ण करा, जेणेकरून मिरजच्या असणारी जी ट्रॅफिकची समस्या आहे ती बायपास हा रस्ता झाल्यामुळे ही समस्या सुद्धा कमी होणार आहे. आणि आताच मी येताना पाहिलं की रेल्वे गेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक होत असते. लवकरात लवकर मिरज शहरातील असणारा हा रेल्वे गेट जे या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी हा जो ब्रिज जो आहे त्या ठिकाणी ब्रिज आपण करून जेणेकरून फ्लायओव्हर आपण या ठिकाणी घेऊ, जेणेकरून ट्रॅफिकची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी संपेल, असा सुद्धा प्रयत्न आपण पुढील काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर ती सुद्धा एक काळाची गरज या ठिकाणी होऊन बसलेली आहे आणि म्हणून आपण या सूचनेनुसार आपण त्या ठिकाणी काम करावं असं मी या ठिकाणी माझ्या MSIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगतो. आपण चांगलं काम, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होईल. चांगली एजन्सी आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून चांगलं काम या संपूर्ण तिन्ही रस्त्यांचं होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय माथेरान ते सुपे आणि पूर्वी या रस्त्याचे कंपनीकरण उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आपल्या परिसरात आमच्या ट्रॅफिकचा नंबर होता, जी येणाऱ्यांची गैरसोय होत होती ती गैरसोय आज या रस्त्यामुळे निघून जाणार आहे आणि जे मुंबईकडे जाणारे प्रवासी असतील, मुंबईकडे जाणारे प्रवासी असतील त्यांना खूप मोठा चांगला पर्याय मार्ग आज उपलब्ध राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की कोल्हापूर ग्रामपंचायत असेल, बाकीच्या इतर सर्वत्र ग्रामपंचायत असतील, पूर्ण प्रभावासाठी हे रस्ते खूप मोलाचे जाणार आहेत आणि ह्या रस्त्यांमुळे या परिसराची भरभराट होणार आहे, एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या सर्व रस्त्यांबद्दल आमदार साहेबांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित या तालुक्याचे कार्यसंघाचे आमदार आदरणीय महेंद्रशेठ कोळे साहेब, सुरेशदादा टेकरी, तालुका सचिव सुरेशदादा पायवाले, शेरपडे, सरपंच महेश मोरे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक, सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनींनी सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आज आमदार साहेब राजकारण करत असताना वयाच्या 17 ते 16 वर्षापूर्वी चालू केला राजकारण, त्यावेळेस मला मतदानाचा अधिकार सुद्धा होता. परंतु आज खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचा मी आदर म्हणून केले त्यांनी, कारण राजकारणामध्ये यासाठी आले होते की या त्यांच्या कृषीचा विकास झाला पाहिजे, इथल्या मूलभूत समस्या, मूलभूत गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत, यासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत आलेले आहेत आणि त्या माध्यमातून मला 2-4 कोटा सभापती असेल, बाजार समिती संचालक असेल, तालुका गणित असेल, नियोजन असेल, ही पदं मला आमदार साहेबांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे, त्याचे कोटे आशीर्वाद मला मिळालेले आहेत. परंतु आज माथेरान ते बोलली, माथेरान तर सुधरली, आंदोलन ते धान्य हा पेशवे रस्ता आमदार साहेबांनी आज नंतर भूमिपूजन होत आहे. आमदार साहेब इथले लोक छोटेसे कार्यकर्ता म्हणून यापुढे सांगेल की मला काही मिळालं नाही तरी चालेल, परंतु हा रस्ता होते लोकांना म्हणून आज आनंद होतोय. या माध्यमातून आज या ठिकाणी उल्लेख करेन की आपण कलमपासून बघतो, कलम असेल, सुग्यावरून वापस असेल, माझं ग्रामपंचायत असेल, आंबोली ते धामण यामध्ये जे रहदारी करणारे जे वर्ग आहे, मग माझे रिक्षावाले बांधव असतील, माझ्या स्कूलचे विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, नोकरदार वर्ग असतील, इव्हन अजून याच्या पुढे सांगायचं झालं की गर्भवती स्त्रिया असतील, पेशंट असतील, कलमपासून नेरळला यायला त्यांना अर्धा ते पाऊण तास लागतो. परंतु आजचा हा रस्ता पूर्ण झाला तर नेरळ ते कलम ते नेरळ हे फक्त 8 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. मित्रांनो, म्हणून आमदार साहेबांचा मी मानेल ते आभार केले आहे, कारण हे सर्वात मोठी समस्या या ठिकाणी विभागाची होती आमदार साहेब ती आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होते. आपण अनेक आमदार साहेब कामं केली आहेत, परंतु हा रस्ता हा अतिशय महत्वाचा रस्ता होता. या विभागामध्ये काम करत असताना इथे अनेक ज्येष्ठ मंडळ आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्या माझ्या पाठी सदैव असतो. आज इथे अनेक नेते होऊन गेले, वेळोवेळा मारणारे नेते होऊन गेले, हे काही देशात इथेच पुढे लागतात. जसं ऋतू बदलतात, वर्षाला 3 त्याच्यापेक्षा त्यांचे जास्त पक्ष बदलतात, परंतु ते पक्ष कशासाठी बदलले, या विभागाचा विकास केला का? स्वतःसाठी पक्ष बदलणारे स्वार्थी नेते आज घरात बसले आणि काम करणार, तालुक्यासाठी काम करणारा इथे नेता माझा
भाऊ या ठिकाणी उपस्थित मला त्यांचा कार्यकर्ता छोटा भाऊ या गोष्टीने मला साथ अभिनंदन हे इथे पोहोचून सांगतो. आमदार साहेब छोटीशी माझ्या विनंती आहे की आंबोली गेटापर्यंत जाणारा रस्ता आहे तो 5.5 मीटरचा आहे. आपण इथे बघतो गेटामधून जे ट्रॅफिक जाते अतिशय जास्त इथे रहदारीचा रस्ता असल्यामुळे कर्जतला जाणारी इथली ट्रॅफिक ही 70% असते. आंबोली गेटात 70% जाणारे लोक असतात. म्हणून तो रस्ता 5.5 मीटर ऐवजी जर 7 मीटर झाला तर चांगलं होईल, जेणेकरून वाहने सुखरूप जातील, ट्रॅफिकची समस्या संपून जाईल. आंबोली गेटाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. साहेब आणखी एक महत्वाचं या ठिकाणी सांगायचं की कोंढाणे ग्रामपंचायतीमध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे की दामोदर गावासमोर जे सोसायटी झाली ती लक्ष्मी सोसायटी ती लक्ष्मी सोसायटी जे काही 2-3 सोसायटी झाले त्या ठिकाणी पाण्याचं एवढी प्रचंड समस्या की थोडा पाऊस पडला ते पूर्ण भरून जातो. तर रस्ता पूर्ण त्या ठिकाणी नदीला पूर येतो त्यावेळेस या ठिकाणी नदीची पेटी मारते, या साईडला पाणी येत आहे. म्हणून माझी विनंती होती आमदार साहेब की रस्त्याच्या माध्यमातून जर आपल्याला मोठा गटार काढता आला तर इकडचं पाणी सरळ नदीमध्ये उतरू शकतो, इथे समस्या सुटून जाईल ही आपल्यास विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने शिवसत्ता टाइम्स, संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.